3 चुका जो फ्रेशर इंजिनियर ऑटोमेशन फील्डमध्ये येऊन करते. चूक नंबर 1, ऑटोमेशन क्लासेस पूर्ण झाल्यानंतर मी PLC प्रोग्रामर झालो असं समजू. तर असं नाही आहे. जोपर्यंत तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत स्वतःला PLC प्रोग्रामर म्हणणं हे चुकीचं आहे. चूक नंबर 2, क्लासेसमध्ये दिलेल्या सगळ्या असाइनमेंट्स पूर्ण झाल्या म्हणजे मी PLC प्रोग्रामर झालो. तर असंही नाही आहे. इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या टाईपचे PLC प्रोग्रामिंग्स तुम्हाला करायला लागतात. जोपर्यंत त्या सगळ्या पद्धती हँड्स ऑन होत नाही तोपर्यंत तुम्ही PLC प्रोग्रामर स्वतःला म्हणू नये. रादर तुम्ही एक्सपर्ट आहात असं स्वतःला म्हणू नये. चूक नंबर 3, की फक्त आणि फक्त PLC प्रोग्रामिंगवरती फोकस करणे. तर हेही चुकीचं आहे. जेवढं PLC प्रोग्रामिंग महत्त्वाचं आहे तेवढंच HMI आणि SCADA डेव्हलपमेंट, SCADA डिझायनिंग हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण का तुम्ही कितीही चांगला प्रोग्रामिंग केलेलं असेल आणि HMI आणि SCADA याच्या स्क्रीन्स तुमच्या एकदम बेसिक्स असतील तर तुमच्या PLC प्रोग्रामिंगला काहीही महत्त्व नाही. ते म्हणतात ना की जो दिखता है वही बिकता है. तर तसंच या फील्डमध्ये आहे. तुमचं HMI आणि SCADA डिझायनिंग हे इतकंच चांगलं दिसलं पाहिजे जेवढं तुम्ही इंटरनल PLC प्रोग्रामिंग केलेलं आहे. सो तुम्हाला या जर का चुका करायच्या नसतील तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती आम्हाला कॉन्टॅक्ट करू. थँक्यू.